सबका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ भेटायला आलो प्रवीण दादाला. प्रवीण कुलकर्णी हे खिदगाली इथे वृद्धाश्रम चालवतात आणि या वृद्धाश्रमामध्ये कशा प्रकारचे अरेंजमेंट असते, काय असते, याचं सर्व डिटेलिंग हे सांगणार आहे. हे वृद्धाश्रम जवळपास गेली 30 वर्षापासून चालवतात आणि यांचे हे किती कलागुणांनी संपूर्ण आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ओके, यांच्या कलागुणातून यांनी बनवलेली आहे. याचं ट्रेनिंग मी त्यांना देतो. अरे वा, हे बघा, आता इथे अनेक वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. ह्या सगळ्या इथे बनवलेल्या वस्तू आहेत. वरती आहे की इंटारसिया आर्ट आहे, तो बर्ड हाऊस आहे, खाली म्हणजे सगळ्या गोष्टी या लोकांनी बनवलेल्या आहेत स्वतःच्या हाताने. यांचं सगळ्यांचं ट्रेनिंग मला वर्कशॉप इथे त्या गोष्टींवर आम्ही कार्य करतो की जे टाकाऊतून टिकाऊ. आता पूर्वीच्या काळी या गोष्टींचा वापर होत होता. हो, राईट. नारळाच्या करवंटीपासून बनवलेली वस्तू. तर जे तुम्ही फेकताय त्याचा आपण रियूज करतोय आणि याला चांगली किंमत मिळते. आता मला मागणी असते त्या लोकांची की मला एवढे पीस तुम्ही घ्या. हा वर बार सेट दिसतोय. ओके, अरे वा. प्रोजेक्टवर केलेला आहे की माझ्या मुलीने हॉटेल मॅनेजमेंट केलं. याचं पण प्रशिक्षण तुम्हीच दिले. हे सगळं कन्सेप्ट माझ्याकडे अनेक विद्यार्थी येतात. पण मला एक सांगायची, दिवसाची सुरुवात कशी होते एक्झॅक्टली? दिवस काही आमची पहाट लवकर असते. जवळपास 4 वाजल्यापासून सुरुवात होते आणि पहाटे सगळ्या आंघोळीला, कारण हा जनरेशन जे आहे आमचं हे पहाटे लवकर उठणारं जनरेशन आहे. ओके. म्हणून त्यांना सकाळी लवकर आंघोळ लागते. 7:30ला सगळे आंघोळ करून ना पहिले तर ह्याचं दर्शन घेतात. हा आमचा बाप्पा आहे आणि ह्याच मेडिटेशन इथे बसून मी करतो. ओके. आणि बॉक्स, स्पीकर बॉक्स, माईक सगळं घेऊन ही पूर्ण प्रिमायसेस मध्ये तो सगळं, अच्छा, म्हणजे सगळं वातावरण प्रफुल्लित, पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातं, प्रसन्न वातावरण. त्याचबरोबर इथे आपलं किचन आहे. अच्छा, किचन सुद्धा आहे इथे. इथे सकाळचा चहा, नाश्ता, सकाळी 2 चहा 1 नाश्ता असं आपलं सकाळचं हे असतं. ही माझी मिसेस आहे. नमस्कार ताई. सगळा स्वयंपाक तिच्या हँडओव्हर आहे. आज 25 वर्ष ती माझ्या खांद्याला खांदा लावून हे काम करते. म्हणजे एवढ्या सर्वांचा स्वयंपाक, सगळ्यांचा स्वयंपाक आणि उत्कृष्ट. माझ्या तब्येतीवरून लक्षात घ्या, सुगरण आहे, कारण तो वजन कमी होत नाही. लक्षात आता बघा, ते कणिक मळलेलं आहे. गरम गरम पोळ्या सगळ्यांच्या आता होतील. 12:30ला सगळ्यांना जेवायला घालायचं. तिथे कोबी चिरलेलं आहे, कोबीची भाजी आहे. अच्छा अच्छा, ओके. सगळी अरेंजमेंट, कोबीची भाजी. पण याचं सगळं प्लॅनिंग आदल्या दिवशी असते की रोज काय असतं? पूर्ण आदल्या दिवशी, कारण रोज तुम्हाला हे सगळं करायचं. एक दिवसाचं नाहीये, हे डेली आहे. आपण घरातला एका व्यक्तीला सांभाळू शकत नाही. तुम्ही एवढा 25-30 लोक. नारळ बघतात ना, हे माझ्या गार्डन मध्ये, मोठं गार्डन आहे माझं, त्यात ओके. नारळ आहे. गेली 8 वर्ष मी नारळ विकत नाही आणलाय, घरचे नारळ आहेत. इथे आम्हाला एक छान वातावरण तयार आहे. ओके. घर म्हणजे गावचा फील. ओके, वाटतं असं मध्यवर्ती असून पण आम्ही गाव असं वाटत नाही मुंबईमध्ये आहे म्हणून. ऍक्च्युली. आणि त्यामुळे मग सगळे सुखात आनंदात हसतात आणि मजा घेतात ते लोक. मंडळी, ही तर झाली प्रवीण दादाची कहाणी. आता बघूया वृद्धाश्रमामध्ये किती लोक आहेत, कसे राहतात, त्यांची काय मत आहे. प्रवीण दादा इथवर थांबत नाही. प्रवीण दादा भरपूर कलागुणांनी संपूर्ण आहे. व्हिडिओ अजून संपला नाही आहे, बघा. त्यात झालंय कसं, 3 नंबरची ही जी फ्रेम आहे ही अतिशय इम्पॉर्टंट फ्रेम आहे. ओके. की ह्याचं एक छोटं रोप होतं, मग ते झाडात रूपांतर झालं, मग त्याचं वृक्षात रूपांतर झालं. 2 फांद्या तिकडे गेल्या, 2 इकडे आल्या, 1 इकडे आली. हे आम्ही पॅरेंट्स आहोत की आमच्या जागी फर्म आहोत आणि मुलांनी मेंटेन केलेली ती गॅप आहे. म्हणून ह्याचं नाव आहे लाईफ रिलेटेड पेंटिंग. अच्छा. हे माझ्या अनुभवातनं ओके, मी भिंतीवर उतरवलंय कलेच्या माध्यमातून. तर अशा अनेक गोष्टी आहेत. हे पण सुद्धा हे कसं काय? हे जस्ट हे मला शिकण्यासाठी टोटल किती मंडळ आहे इथे आता सध्या? आता ही टोटल जवळजवळ 9 जण आहेत. नमस्कार काका. लोक गार्डनला माझी. तुमचं नाव? शंकर जोशी. शंकर जोशी. कुठले तुम्ही? गुजराती, कच्ची गुजरात. कच्ची गुजराती. किती वर्षापासून आहे इथे? 14 वर्ष. बाप. तर हा माझा परिवार सगळ्यात जुना आहे. आणि तुमचं नाव काका? माझी माणसं. लोकांना कुठले प्रॉपर? मुंबई. मुंबई. किती वर्षापासून आहे? हा, 2-3 महिना झाला. 3. अच्छा, नवीन आहे. ते नवीन आहे. ते लालबागचे. हा विशाल, हा जो 19 वर्ष आहे माझ्याकडे. विशाल तर एकदम यंगस्टर आहे. गाणी बिणी म्हणतो तो छान. हा, मग कुठले प्रॉपर तुम्ही? प्रॉपर कुठले आहे? राहणार कुठले?
मुंबईतले बापरे. नमस्कार. किती वर्ष बसले तुम्ही? 8 वर्ष झाले. कसं करमते ते छान वाटतंय. एवढी 8 वर्ष काढली घ्यायची. वा. मी जातोय इथं मुंबईला वगैरे. इथं म्हणजे एवढं सगळं बघून मला काही समजत नाही काय करू तर. आणि हे कसं घरच्यासारखं हो वाटतेच ना घरच्यासारखंच वाटते असं काही. हा माझा परिवार आहे. मग मला काय कोण देतं काय देत नाही आणि माझा जो गॉड फादर तो वरचा सगळं बसलाय. अगदी म्हणजे आनंदात अगदी सगळे सण आणि आज वगैरे. 30 वर्ष सकाळचा चहा नाश्ता माझ्या हाताने बनवून यांना खाऊ घालून हो. मी खायला बसतो. आणि तुम्ही खाल वा. तर असं वाटणार नाही किंवा आपण स्वतः बनवून खावं एवढं होणार नाही. तुम्ही यांना हेल्प वगैरे करता मग? असते ना यांना भाजी निवडणं अच्छा, अच्छा, करतात तर का? मदत होते. आता या वयात त्यांची काय नाही. मदत? आणि अजून मी मंत्रालयापर्यंत प्रवास करते. हो का? माझी बँक दादरला आहे. काही लागलं की मी बँकेत जाऊन माझे सगळं व्यवहार करते. बापरे. हो, अजूनही करते. आणि माहेर माझं पुण्याचं त्यामुळे पोहणं, सायकल चालवणं, हा. वडिलांची ड्रायव्हरची ड्रायव्हिंग पण करते. बाप. सगळ्या पिकनिक वगैरे सगळ्या सायकलवरने केले. लेडीज सायकल. हो म्हणजे अवॉर्ड तुमचं तर आता खूप चांगल्या ठिकाणी नाव जाऊ. कुठला तरी एखादा पुरस्कार तुम्हाला भेटायला पाहिजे. त्यांना भरपूर मिळाले पुरस्कार. पुरस्कार माझे आता घरी आता या वेळेला जाईल तेव्हा मुलांना मी सांगेन यांच्या मोबाईलवर पाठवा. संबंध नाट्य परिषद परत अशोक सराफनी सत्कार केला गेल्या 2 वर्षापूर्वी. हो. यांच्या आधी ज्येष्ठ कलाकार लेडीज. अलका कुबल 8 वर्षाची होती तेव्हा मुंबईमध्ये खून सत्र झालं बघा. हा. रामन राघव त्याच्या जीवनावर नाटकाला वेडा वृंदावन. तेव्हा रामन राघवच्या बायकोचा जो रोल तो मी केला. रमा राघव. हा. दीपक आणि नाही पण मग मुलांनी म्हटलं नाही थांब की आहे म्हणून. काहीच नाही. मुलगा सुनेला घाबरतो. किती मुलं आहे? एकटाच आहे. मुलगी काहीच नाही. एकच आहे. माझ्या नवऱ्याला सावतानी बायकोनी मारलं. तिने तो बसलेला होता. काहीच बोलला नाही. काहीच बोलला नाही. वर्किंग दोघी आहे? वर्किंग दोन्ही काम करतात? कामाला जातात? काम म्हणजे इथे आहे